Good morning, students. Now we study the trigonometric function 1. In trigonometric function 1, there are some examples are given. Example number 1. Find the other trigonometric functions if cos theta is equal to minus 3 upon 5 and theta lies between pi and 3 pi by 2. Now, first given ratio is cos theta is equal to minus 3 by 5. We know that sin square theta plus cos square theta is equal to 1. Value टाकू आपण. Therefore, sin square theta plus minus 3 by 5 its square is equal to 1. Therefore, sin square theta is equal to 1 minus 3 by 5 चा square 9 by 25. तो इथे टाकला. 25 ones are 25 minus 9. Answer is 16 by 25. Now, taking square root on both sides, we get sin theta is equal to plus or minus 16 चा square root आहे 4 आणि 25 चा square root आहे 5. आता इथे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या sin थीटाच्या. पण थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यावरून आपण sin फंक्शनची व्हॅल्यू निवडणार आहोत. बट थीटा lies in pi to 3 pi by 2. pi म्हणजेच तुमच्या सोयीसाठी सांगते. therefore 180 degree is less than theta is less than 270 degree. मग आता 180 आणि 270 हा कोणता क्वाड्रंट येतो त्यासाठी पहा मी इकडे क्वाड्रंट त्या ठिकाणी तुम्हाला नोट डाउन करून टाकतो. हा 0 90 डिग्री 180 डिग्री and 270 degree. 180 to 270 means third quadrant. You know that in third quadrant sin function is negative. Therefore, sin theta is equal to minus 4 by 5. कारण third quadrant मध्ये sin आणि cos function दोघं निगेटिव्ह असतात. Only tan function is positive. Therefore, sin theta is equal to plus व्हॅल्यू न घेता कोणती घ्यायची मायनसच घ्यायची. आता यावरून या दोघांवरून आपण उरलेले चार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन निवडणार आहोत. therefore tan theta is equal to sin theta upon cos theta. व्हॅल्यूज टाकू. sin theta आहे -4 by 5 and cos theta आहे -3 by 5. minus minus get cancelled, 5 also cancelled. therefore the value of tan theta is 4 by 3. Remaining t functions are sec theta, cosec theta and cot theta. Now we know that sec theta is a reciprocal of cos theta. Cos theta चा reciprocal. Cos theta ची व्हॅल्यू आहे -3 by 5. म्हणून sec theta ची व्हॅल्यू येईल -5 by 3. Now next is cosec theta is a reciprocal of sin theta. Sin theta ची व्हॅल्यू आताच आपण मिळवली -4 by 5. म्हणून त्याचा रेसिप्रोकल येईल -5 by 4. and last trigonometric ratio is cot theta. it is a reciprocal of tan theta. tan theta ची व्हॅल्यू आताच आपण कॅल्क्युलेट केली 4 by 3. त्याचा रेसिप्रोकल येणार आहे 3 by 4. to find the remaining trigonometric ratios, if one ratio is given, first using identity चा उपयोग करायचा. नंतर कोणत्या क्वाड्रंटला आहे त्या क्वाड्रंट वरून त्याची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साइन फिक्स करायची. आणि एकदा सेकंड ट्रिग्नोमेट्रिक रेशो मिळाला की दिलेला आणि हा मिळालेला या दोघांचा उपयोग करून युजिंग इंटर रिलेशन रिमेनिंग 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुम्हाला फाइंड करायचे आहे. हा क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी नोट डाउन करून घ्यायचा आहे. मी स्क्रीनवर हे आन्सर तुम्हाला दाखवणारच आहे. आता सेकंड क्वेश्चन पहा. सेकंड इव्हॅल्युएट cos square 0 रेडियन आहे प्लस cos square pi by 6 plus cos square pi by 3 plus cos square pi by 2. मागच्या चॅप्टरला तुम्ही डिग्री कन्वर्ट इनटू रेडियन आणि रेडियन कन्वर्ट इनटू डिग्री हा टॉपिक ऑलरेडी शिकलेले आहात. वी नो दॅट cos 0 degree is equal to cos 0 radian. the value of cos 0 is 1. now cos 30 degree is equal to cos pi by 6 radian is equal to root 3 by 2. third value cos 60 degree is equal to cos pi by 3 radian is equal to half. and last cos 90 degree means cos pi by 2 radian is equal to 0. या व्हॅल्यू तुम्हाला त्या मागच्या चॅप्टरला
डिरेक्टली कन्वर्ट इनटू रेडियनचा उपयोग करून आणि आपण एक जे टेबल कंप्लीट केलेलं आहे त्या टेबलचा उपयोग करून या व्हॅल्यू तुम्हाला लिहिता येतात। आता दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये त्या व्हॅल्यूज आपण टाकू। cos 0 आहे तुमचा 1 मीन्स 1 स्क्वेअर प्लस cos pi by 6 आहे तुमचा √3/2 त्याचा स्क्वेअर दिलेला आहे प्लस याचा पण स्क्वेअर दिलेला आहे हाफ इट्स स्क्वेअर अँड 0 इट्स स्क्वेअर 1 स्क्वेअर इज 1 √3/2 चा स्क्वेअर √3 चा स्क्वेअर 3 आणि डिवाइड बाय 2 दिसतोय त्याचा स्क्वेअर 4 प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4 0 आपण घेणार नाही इक्वल टू 1 प्लस या दोघांचा डिनॉमिनेटर सेम दिसतोय म्हणून न्यूमरेटरची ॲडिशन घ्यायची 3 + 1 4 4 डिवाइड बाय 4 आन्सर इज 1 therefore the value of given expression is 2 अगोदर अशा व्हॅल्यूज तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत। आता हे दोन्ही एक्झाम्पल स्क्रीनवर 1 सेकंदासाठी राहतील ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत नोटबुक मध्ये नंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ। एक्झाम्पल संपल्यानंतर तुमचा नवीन टॉपिक आहे पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट। पॉइंटचे दोन प्रकारचे कोऑर्डिनेट्स असतात एक पोलर कोऑर्डिनेट आणि दुसरं कार्टेशियन कोऑर्डिनेट। आतापर्यंत तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेटच शिकलेले आहेत आता आपण पोलर कोऑर्डिनेट हा नवीन टॉपिक घेणार आहोत। नाउ कन्सिडर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजेच x आणि y ॲक्सिस आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे। नाउ टेक अ पॉइंट P त्याचे कोऑर्डिनेट घेतले x and y ऑन प्लेन सच दॅट हा कसा घेतला तो पॉइंट सच दॅट अँगल XOP इज इक्वल टू थीटा। मग हा x ॲक्सिसशी झालेला त्याचा अँगल किती आहे थीटा डायरेक्शन पण बघा इट इज अँटी क्लॉकवाइज अँड लेंथ OP इज इक्वल टू स्मॉल r ही OP ही जी लेंथ आहे ती किती घेतली r। नंतर ड्रॉ अ PM परपेंडिक्युलर ऑन x ॲक्सिस PM हा x ॲक्सिस वर आपण परपेंडिक्युलर टाकला पहा 90 चा therefore OM इज इक्वल टू x कारण ही एवढी लेंथ त्याचा x कोऑर्डिनेट असेल x कोऑर्डिनेट अँड PM इज इक्वल टू y ही लेंथ त्याचा y कोऑर्डिनेट असेल। आता हा राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला दिसतोय त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघा इन ट्रायंगल OMP अँगल OMP इज इक्वल टू 90 डिग्री। राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला साइन आणि कॉस रेशो फाइंड करता येतो therefore आपण अगोदर कॉस रेशो फाइंड करू cos थीटा इज इक्वल टू ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस पहा थीटाची ॲडजेसंट साइड OM आणि हायपोटेन्यूस OP and therefore cos थीटा व्हॅल्यू टाकू OM आहे तुमचा x आणि OP आहे तुमचा r हा डिवाइडचा r इकडे मल्टिप्लाय आणला तर आपण आन्सर लिहू r cos थीटा इज इक्वल टू x। तुमच्या लक्षात येईल की x हा त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट आहे मग x कोऑर्डिनेटची व्हॅल्यू मिळाली x इज इक्वल टू r cos थीटा। नाउ टेक sin थीटा sin थीटाची डेफिनेशन आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस अपोजिट साइड PM अपॉन हायपोटेन्यूस OP PM अपॉन OP व्हॅल्यू टाकू PM आहे तुमचा y आणि OP आहे r हा डिवाइडचा r इकडे मल्टिप्लाय आणला तर तुम्हाला नवीन रेश आन्सर मिळतो अजून r sin थीटा इज इक्वल टू y म्हणजेच त्या पॉइंटचा y कोऑर्डिनेट तुम्हाला मिळाला r sin थीटा। मग पहा पॉइंटचे कोऑर्डिनेट मी दोन प्रकारे लिहिले Pxy इज इक्वल टू P इन ब्रॅकेट r cos थीटा अँड r sin थीटा। त्यापैकी x आणि y यांना कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणायचं r cos थीटा आणि r sin थीटा यांना पोलर कोऑर्डिनेट म्हणायचं आहे आणि ते नोट डाऊन आपण असं करणार आहोत। याचं मीनिंग हे असेल P इन ब्रॅकेट r, थीटा असं म्हटलं की त्याचं मीनिंग असेल P इन ब्रॅकेट r cos थीटा, r sin थीटा दे आर पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट। ते पॉइंटचे काय आहेत पोलर कोऑर्डिनेट्स। आलं लक्षात। मग इथे हे पोलर कोऑर्डिनेट जर तुम्हाला r आणि थीटा दिला असेल तर या दोन फॉर्म्युलांवरून तुम्ही x आणि y म्हणजे फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट मिळवू शकता। पण जर तुम्हाला त्या ठिकाणी कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले असतील तर आपल्याला पोलर कोऑर्डिनेट कसे मिळवता येतील त्यासाठी इन राइट अँगल्ड ट्रायंगल OMP आपण OMP या ट्रायंगल मध्ये जाऊ। त्या ट्रायंगलचे
पायथागोरस अप्लाय करू. OM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर. युजिंग पायथागोरस OM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर. Pythagoras. And therefore x square plus y square is equal to r square. Values टाकल्या फॉर्मला. And therefore square root of x square plus y square is equal to r. आता हे पॉझिटिव्हच का घ्यायचं तर इथे लेंथ आहे, r इज अ लेंथ, म्हणून प्लस और मायनस टाकायचा नाही. हा मिळाला तुम्हाला r. पहा x मिळाला होता, y मिळाला होता, r पण मिळाला. आता थीटा मिळवू. फ्रॉम फिगर tan थीटा is equal to opposite side upon adjacent side. Opposite side upon adjacent side. And therefore theta is equal to tan inverse of y upon x. आता हा इन्व्हर्स काय प्रकार आहे त्यासाठी मी एक एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे. तुम्हाला माहिती आहे we know that tan 45 degree is equal to 1. ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. आणि यावरून मी इन्व्हर्स लिहिणार आहे. therefore 45 degree is equal to tan inverse of 1. अशा पद्धतीने इन्व्हर्स फंक्शन आपण अप्लाय करून त्या ठिकाणी त्या अँगलची म्हणजे थीटाची व्हॅल्यू मिळवणार. r आणि थीटाची व्हॅल्यू मिळवण्यासाठी तुम्हाला हे दोन फॉर्म्युले पाठ करावे लागतील. x आणि y ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील. दोन प्रकारचे क्वेश्चन येतील. कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले असतील, पोलर फाइंड करा, किंवा पोलर दिलेले असतील, कार्टेशियन फाइंड करा. यावरचे एक्झाम्पल्स आता आपण नेक्स्ट घ्यायला. एक्झाम्पल्सच्या अगोदर तुम्ही स्क्रीनवर हा 2 सेकंदासाठी बोर्ड असेल त्यावरून तुम्ही लिहून घ्यायचं. आता पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटवरचं एक एक्झाम्पल आपण घेऊ आणि इथे आपण स्टॉप करणार. नेक्स्ट व्हिडिओला मी पुढचे एक्झाम्पल्स कॅरी करणार. तर फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट A in bracket 5, 5. That is A in bracket x, y means A in bracket 5, 5. तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले. मग तुमच्याजवळ आत्ताच थोड्या वेळापूर्वी फॉर्म्युला आहे. we know that r is equal to under root of x square plus y square. व्हॅल्यूज टाकू आपण. under root of 5 square plus 5 square equal to under root of 25 plus 25 under root of 50. 50 ला तुम्ही कसं लिहिणार 25 into 2. हा under root 25 आता ब्रॅकेटच्या बाहेर येईल तो स्क्वेअर रूट येईल. 5 root 2 means r is equal to 5 root 2. Now to find theta. मग थीटा साठी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे tan theta is equal to y upon x. Therefore tan theta is equal to y ची व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू टाकायची दिलेली आहे 5 upon 5. Therefore tan theta is equal to 1 and therefore theta is equal to tan inverse 1. तुम्हाला आताच सांगितलं tan inverse 1 किती आहे 45 डिग्री. याला रेडियन मध्ये पण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. रेडियन मीन्स pi by 4 radian and therefore the polar coordinates are a in bracket r comma theta means a in bracket 5 root 2 comma pi by 4 radian. या ठिकाणी हा r असेल आणि हा काय असणार आहे थीटा. एवढा क्वेश्चन तुम्हाला रेग्युलरला आला तर 2 मार्क्ससाठी, सीईटीला आला तर एक एमसीक्यू म्हणून पण येईल. तुम्हाला हे माइंडली चेक करायला लागेल की थीटा आणि r काय आहे. या पद्धतीने तुम्ही इथपर्यंत आपलं हे लेक्चर स्टॉप होणार आहे. एवढं कंप्लीट करायचं. नेक्स्ट लेक्चरला याचा अपोजिट एक्झाम्पल आणि राहिलेले एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. आलं लक्षात.